नागपूरमध्ये काल 8 फेब्रुवारी रोजी गजानन महाराजांचा प्रगट दिन भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। शेगावचे श्री गजानन महाराज हे महान संत होते। दत्त संप्रदायातील योगी म्हणून त्यांना ओळखले जाते। 1878 फेब्रुवारी महिन्यात गजानन महाराज विदर्भातील शेगाव येथे दिगंबर अवस्थेत तारुण्यात पहिल्यांदा भक्तांना दिसले। त्यांनी कायम लोकांना सेवाभाव शिकवलाय। आपल्या लीलांनी अनेक चमत्कार गजानन महाराजांनी केले आहेत। महाराजांना लोक भगवान गणेशाचा अवतार देखील मानत असत। कोणतेही अवडंबर न करता केवळ भक्ती मार्गाने देवापर्यंत पोहोचता येते हेच त्यांनी दाखवले। गणगण गणात बोते हा मंत्र जगाला देणारे अवलिया महान संत श्री गजानन महाराज यांच्या प्रगट दिनाच्या दिवशी शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। अनेक भक्तांच्या घरी भजन कीर्तन तसेच प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने शहरातील अनेक भागांमध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि गजानन महाराजांच्या नामघोषात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अशीच एक शोभायात्रा जुना सुभेदार परिसरातून निघाली, जिचा समारोप महाराजांचा मठात झाला। यावेळी जागोजागी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते। एकूणच संत गजानन महाराजांच्या विचारांच्या प्रेरणेतून नागपूरमध्ये काल प्रगट दिन साजरा करण्यात आलाय। नमस्कार। श्री गजानन श्री संत गजानन महाराज जुना सुभेदार लेआउट महिला मंडळातर्फे दरवर्षी ही पालखी निघत असते आणि ही पालखी जवळपास 25 ते 30 वर्षापासून सतत निघत आहे। सुरुवातीस हे जे मंदिर होतं हे खूप लहान होतं आणि त्यानंतर उत्तरोत्तर या मंदिराची प्रगती झालेली आहे। अनेक भाविकांनी आपलं या ठिकाणी समर्पण केलेलं आहे, देणगी दिलेली आहे। कोणी मंदिराचं कळस चढवलेलं आहे, कोणी मंदिराचं छत बांधलेलं आहे, समोर जे शेड आहे ते झालेलं आहे आणि आता यावर्षी पुन्हा अंतर्गत जे सजावट केलेली आहे ते सुद्धा गजानन महाराजांच्या भावकांनी केलेली आहे। या सर्व भाविकांना गजानन महाराज सुख शांती देव अशी मी गजानन महाराजांनी प्रार्थना व्यक्त करतो। महिलांसाठी बांधलेलं हे मंदिर आहे आणि सगळं महिलांचा कारभार आहे, पण उत्कृष्ट कारभार एकदम तिथे चालला असतो आणि गजानन महाराज सगळ्यांना चांगली शांती समृद्धी चांगला निरामय आरोग्य देव आणि तिथे उत्तरोत्तर चांगले क्लासिकल म्हणजे चांगले स्टँडर्ड कार्यक्रम हो अशी माझी विनंती आहे आणि गजानन महाराज ते घडवून आणतील अशी मला नक्कीच आशा आहे।